नमस्कार. बिझनेस ऑफ शेअर मार्केट यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज 2 जून. आज मार्केट कसे असेल याच्याबद्दल आपण सविस्तर आढावा या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आज निफ्टीची विकली एक्सपायरी असेल. कालच्या सत्रामध्ये निफ्टीची सुरुवात पॉझिटिव्ह झाली, पण बंद होताना निफ्टीमध्ये आपल्याला दबाव पाहायला मिळाला. आज देखील ग्लोबल मार्केटमधून आपले मार्केट निगेटिव्हमध्ये ओपन होण्याचे संकेत मिळत आहेत. काल निफ्टीने डे हाय पासून जवळपास 350 पॉईंटची घसरण दिल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. आज निफ्टीसाठी सर्वात महत्त्वाचा सपोर्ट असेल तो म्हणजे 23,200. समजा हा जर ब्रेक झाला तर निफ्टीची वाटचाल 23,100 ते 23,000 कडे होऊ शकते. तर निफ्टीमध्ये वरील बाजूस 23,500 हा सर्वात मोठा अडथळा असेल. जर हा ब्रेक झाला तर निफ्टीची वाटचाल 23,600 कडे होऊ शकते. बँक निफ्टी उद्यापासून 3 दिवस आरबीआयची पॉलिसी बैठक सुरू होते. त्यामुळे संपूर्ण आठवडा बँक निफ्टीवरती मार्केटचे नक्कीच लक्ष राहणार आहे. कालच्या सत्रामध्ये बँक निफ्टीमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात दबाव पाहायला मिळाला. खालील बाजूस बँक निफ्टीने 53,200 ही लेवल ब्रेक केली तर बँक निफ्टीसाठी 53,000 हा महत्त्वाचा सपोर्ट असेल. तर सर्वात स्ट्रॉंग सपोर्ट 52,800 हा असेल. वरील बाजूस 54,000 ही लेवल बँक निफ्टीसाठी महत्त्वाची असेल. ही ब्रेक झाली तर 54,200 ते 54,500 कडे बँक निफ्टीची वाटचाल त्यानंतर होऊ शकते. आज मार्केटसाठी महत्त्वाच्या घटना अमेरिकेसोबत चर्चा होणार नाही असे इराणकडून सांगण्यात आले, कारण हिझबुल्लावरती इस्रायलकडून जे हल्ले सुरू आहेत ते जोपर्यंत थांबणार नाही तोपर्यंत कोणतीही चर्चा अमेरिकेसोबत करणार नसल्याचे इराणने सांगितले. त्यानंतर हार्मुझ सामुग्री पूर्णपणे बंद करण्याची देखील धमकी यावेळी देण्यात आली. यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये 8% तेजी आपल्याला पाहायला मिळाली. इस्रायल आणि हिझबुल्ला यांच्यासोबत चर्चा झाल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले आणि दोन्ही पक्ष शांतीसाठी तयार असल्याचे सांगितले. त्यानंतर परत एकदा कच्च्या तेलाची किंमत काल ज्या ठिकाणी होती जवळपास $94 जवळपासच आज देखील पोहोचलेली आहे. आज इस्रायलच्या हिझबुल्लावरती जे हल्ले सुरू आहेत त्यावरती इराणने आपले मत व्यक्त केले आणि पूर्णपणे हार्मोन्स बंद करणार, अमेरिकेसोबत चर्चा थांबवणार या घोषणेनंतर सर्वच ग्लोबल मार्केटमध्ये आज आपल्याला दबाव पाहायला मिळत आहे. अमेरिकेने नवीन टॅरिफ आज जाहीर केले. याच्यामध्ये कृषी उद्योग असेल, मोबाईल ॲक्सेसरी, एसीचे पार्ट, इंडस्ट्रियल मशीन, तसेच मेटलमध्ये कॉपर, ॲल्युमिनियम यांच्यावरती 15% टॅरिफ अमेरिकेकडून लावण्यात आलेला आहे. हा टॅरिफ 8 जून 2026 पासून 31 डिसेंबर 2027 पर्यंत असेल. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा टॅरिफ जो आहे हा कोणत्या देशांना लागू होणार आहे याच्याबद्दल अजूनही कोणतीही स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे मार्केटमध्ये या टॅरिफवरून संभ्रमाची अवस्था आपल्याला पाहायला मिळत आहे. भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये रॅफेलसाठी परत करार झाल्याची बातमी मार्केटमध्ये येत आहे. तसेच ब्रिटनचे वाणिज्य मंत्री आज भारत दौऱ्यावरती येणार आहेत. नवीन कोणता करार होतो का यावरती मार्केटचे लक्ष असेल. काल विदेशी गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात विक्री पाहायला मिळाली तर स्वदेशी गुंतवणूकदारांकडून खरेदी दिसून आली. सोन्याच्या किमतीमध्ये घसरण पाहायला मिळाली तर चांदीच्या किमतीमध्ये सपाट कारभार काल आपल्याला दिसून आला. बिझनेस ऑफ शेअर मार्केटचा अंदाज आहे की आज मार्केटमध्ये खालच्या स्तरापासून आपल्याला रिकव्हरी पाहायला मिळू शकते. मागील सलग 4 दिवस मार्केटमध्ये दबाव आपल्याला दिसून येत आहे किंवा मार्केट निगेटिव्हमध्ये बंद झालेले पाहायला मिळत आहे. आम्ही जी माहिती तुम्हाला देतोय ती जर तुम्हाला आवडत असेल तर आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही दिलेल्या माहितीमुळे तुमचा फायदा होत असेल तर तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करा.
माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.